नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTIची जी ॲडमिशन स्लिप आलेली आहे तर त्याबद्दल माहिती आहे तर ती पाहणार आहे आणि त्यात जे बायोमेट्रिकची अपडेट आहे तर ती सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सर्वात पहिल्यांदा आपल्याला TRTIच्या वेबसाईटवरती व्हिजिट करून आपलं जे लॉगिन ID पासवर्ड आहे तर ते आपल्याला एंटर करून लॉगिन करायचं आहे। जर तुमचं लॉगिन होत नसेल तर तुम्ही आपला जो पासवर्ड आहे तर तो फॉरगॉट करून पासवर्ड आहे तर रिसेट करायचा आहे। तुमच्या ईमेल ID वरती जी लिंक येईल तर त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही जो पासवर्ड आहे तर तो रिसेट करू शकतात आणि त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी लॉगिन करू शकतात। लॉगिन केल्यावर आपल्याला प्रोफाईलमध्ये या ठिकाणी 3 ऑप्शन दिसतात, जसे प्रेफरन्स एक्नॉलेजमेंट आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिप आणि फायनल ॲडमिशन स्लिप। तर काही मुलांना जे ॲडमिशन स्लिप आहे तर ती आलेली नाही तर त्यांनी TRTIच्या ऑफिशियल ईमेलला किंवा हेल्पलाईनला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला विचारायचं आहे काय प्रॉब्लेम आहे का नाही। त्यानंतर तुमचे क्लास आहे तर ते 18 तारखेपासून सुरू होणार आहे। तर सर्वांना तुमच्या ग्रुपवरती SMS आला असेल किंवा तुम्हाला कॉलसुद्धा येतील। तर त्या ठिकाणी तुम्हाला 18 तारखेपर्यंत तुमचे डॉक्युमेंट आहे, पासपोर्ट साईज फोटो आहे किंवा तुमची जी ॲडमिशन स्लिप आहे तर त्यांचे झेरॉक्स आपल्याला 1-2 सेट घेऊन जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बँक अपडेट डिटेल दिसणार आहे। तर या बँक डिटेल ऑप्शनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे। जर तुमचं बँक अकाउंट डिटेल वगैरे बरोबर असेल तर ठीक आहे, नाहीतर आपलं जर अकाउंट नंबर वगैरे चुकीचा असेल तर तुम्ही तुमच्या अकॅडमीला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा TRTIला ईमेल करून जी डिटेल आहे तर ती तुम्ही त्या ठिकाणी अपडेट करू शकतात। त्यानंतर बायोमेट्रिकची जी अपडेट आहे तर ती आपल्या प्रोफाईलमध्ये आता सध्या दिसत नाही। जसे तुम्ही या ठिकाणी खालती स्क्रोल कराल तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस तुम्ही जसे चेक करणार, प्रेफरन्स फॉर्म जो आहे तर तो तुमचा कंप्लीट झालेला आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटससुद्धा तुमचं कंप्लीटेड झालेला आहे। तर जो बायोमेट्रिकचा ऑप्शन होता तर तो बायोमेट्रिक ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसत नाही, म्हणजेच आपलं जे ॲडमिशन आहे तर ते कन्फर्म झालेलं आहे। तुमचं ॲडमिशन जर कन्फर्म झालं नसेल तर तुमचं बायोमेट्रिक इनकम्प्लीट या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। तर ज्यांचे ॲडमिशन झालेले आहे, फायनल कन्फर्म झालेले आहे ॲडमिशन, त्यांना या ठिकाणी जे फॉर्म आहे तर तो कंप्लीट दिसणार आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस कंप्लीटेड दिसणार आहे। तर त्या सर्वांनी 18 तारखेपर्यंत आपली ॲडमिशन स्लिप आहे तर ती घेऊन जायचं आहे आणि 18 तारखेपासूनच आपले जे क्लास आहे तर ते सुरू होणार आहे। ज्यांना ॲडमिशन स्लिप आलेली नाही त्यांनी TRTIला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि विचारायचं आहे आणि जे वेटिंग लिस्टला आहे तर त्यांनी त्यांची जी वेटिंग लिस्ट आहे तर ती ओपन झाल्यावरती त्यांना जी ॲडमिशन स्लिप वगैरे आहे तर ती येईल आणि पुढची जी अपडेट आहे तर तीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर अशा पद्धतीने जी बायोमेट्रिक अपडेट आहे तर ती असेल किंवा ॲडमिशन स्लिप प्रॉब्लेम असेल ॲडमिशनचं तर ते या ठिकाणी आपण कव्हर केलेलं आहे। तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आहे तर तो आवडला असेल। थँक्यू।